हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो राखी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर बघा, माझे नेहमीच प्रयत्न असतात माझ्या भाऊ आणि भगिनींसाठी की शेअर मार्केटचे जे टर्म्स आहेत त्या सिम्प्लिफाईड करणे, एकदम साध्या भाषेमध्ये तुमच्यासमोर मांडणे. आणि मी केलेलंही आहे आणि करतही राहणार. ठीक आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ जो आहे तो सेटअपवरती आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एक सेटअप देणार आहे. तर हा सेटअप तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी मला एक सांगायचं आहे की बघा, खूप सारे लोक जे आहेत ते ऑप्शन्समध्ये करून लॉस करतात. इक्विटीमध्ये करायचं गेलं तर त्यांच्याकडे पेशन्स नसतो. जसं की स्विंगमध्ये तुम्हाला 5-6 दिवस ट्रेड होल्ड करून नंतर प्रॉफिट मिळतो, त्याच्यासाठी पेशन्स नसतात. तर पेशन्स शिवाय इथे काम बनत नाही. तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. त्यासाठी बघा, मी एक विचार केलाय, एक डिसिजन घेतलाय की एक स्पेसिफिक अमाऊंट यूज करून मी तुमच्यासमोर 1 महिन्याचा चॅलेंज ठेवणार आहे की स्पेसिफिक अमाऊंट यूज करून मी स्वतः स्विंग आणि इंट्राडेमध्ये, इक्विटीमध्ये ट्रेडिंग करणार. सगळं तुमच्यासमोर मी मांडणार की कोणता ट्रेड घेतला होता. रोज मी व्हिडिओज बनवणार, छोटे छोटे व्हिडिओज. काय केलं होतं, आज किती प्रॉफिट बुक केलं, किंवा ज्या दिवशी प्रॉफिट बुक केलं त्या दिवशी तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन मी देणार की. आणि समजा स्विंग ट्रेड आहे, आज घेतला, 4-5 दिवसानंतर प्रॉफिट जर बुक केलं त्यावेळेला मी व्हिडिओ बनवणार, तेव्हा सांगणार आणि मागचं सुद्धा तुम्हाला दाखवणार जो काही मी जे काही ट्रेड मी केलेले आहेत. तर हा 1 मंथचा आपण लास्टमध्ये बघूयात की काय होतं, प्रॉफिट लॉस सगळं चेक करूयात. तर हा चॅलेंज मी फक्त तुमच्यासाठी घेण्याचा डिसिजन घेतलाय, कारण की तुम्हाला कळायला पाहिजे की बघा, अशा प्रकारे जर आपण ट्रेडिंग केली तर आपण प्रॉफिटमध्ये राहू शकतो. खूप मोठं प्रॉफिट मी नाही सांगत आहे. इक्विटीमध्ये तुम्ही नाही काही 10% इझिली घेऊ शकता, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा चॅलेंज मी ठेवती आहे फक्त ह्यासाठी तुम्हा लोकांना करायचा आहे की हा जो व्हिडिओ आहे हा खूप जास्त लोकांपर्यंत न्यायचा आहे, शेअर करायचा आहे फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत. आणि जास्तीत जास्त कमेंट्स आले पाहिजे या व्हिडिओवरती की चॅलेंजसाठी. ठीक आहे. तर मी 1 तारखेपासून नक्कीच चालू करेन तुम्हा लोकांसाठी. तर तुम्हा लोकांना फक्त काय करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट्स करायचे आहेत, लाईक करायचं आहे व्हिडिओला. जाऊया स्क्रीनवरती आणि बघूया आज जो देणार आहे सेटअप तो काय असणार आहे. तर बघा, हा जो सेटअप आहे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला स्टॉक ओळखायचा आहे की डाऊन ट्रेंडमध्ये आहे की अप ट्रेंडमध्ये आहे. जर अप ट्रेंडमध्ये आहे तर तुम्हाला जर अप ट्रेंडमध्ये आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की बघा, मी जस्ट तुम्हाला ड्रॉ करून दाखवते की स्टॉक जर अप ट्रेंडमध्ये आहे, तुम्हाला जर असा सेटअप 5 मिनिटावरती मिळतो आहे, ठीक आहे, तर तुम्ही याला ट्रेड करू शकता इंट्राडेसाठी. तर इथे एक लो मॅच झालेला आहे, इथे आणि इथे. तर तुम्ही ऐकलं असणार की बाय ऑन डिप्स. तर ते कधी यूज करायचं, जेव्हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये असतो, मार्केट अप ट्रेंडमध्ये असतो, तेव्हा बाय ऑन डिप्स हा कन्सेप्ट आपण यूज करतो. तर तो कसा यूज करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जर बुलिश स्टॉक आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, 5 मिनिटावरती सपोर्ट शोधून तिसऱ्यांदा जेव्हा सपोर्टवर येईल तेव्हा आपण त्याला ट्रेड करणार आहोत. हे झालं अप ट्रेंडसाठी. जर स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहे, ठीक आहे, ते तुम्हाला कळलं पाहिजे की डाऊन ट्रेंडमध्ये आहे स्टॉक की अप ट्रेंडमध्ये आहे. आता स्टॉक असा डाऊन ट्रेंडमध्ये आहे, ठीक आहे. तर तुम्ही ऐकलं असणार की सेल ऑन राईज. सेल ऑन राईज तुम्ही ऐकलेलं आहे. तर आपल्याला जर असा सेटअप मिळाला, वरून आपल्याला रेजिस्टन्स मिळालं, तर आपल्याला जेव्हा हा तिसऱ्यांदा इथे येईल 5 मिनिटावरती तेव्हा आपण याला ट्रेड करू शकतो. ठीक आहे. सो सेम एकदम इझी आहे. ठीक आहे, खूप इझी आहे. आणि आधी जाऊन काय करायचं आहे, बॅकटेस्ट करायचं आहे. जाऊन डायरेक्ट ट्रेड करायचा नाही आहे, बॅकटेस्ट करा, प्रॅक्टिस करा छोट्या अमाऊंटनी. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यावर छान ट्रेड करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला कन्सेप्ट सांगितलाय कशा प्रकारे करायचं आहे. 1 बाय 1 मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. ठीक आहे. आता हे बघा, आता हा जो स्टॉक आहे ICICI ह्याच्यामध्ये काय आहे, चॅनल आहे. तर चॅनल आहे, तर ह्याने काय केलं, इथे सपोर्ट घेतला, इथे रेजिस्टन्स घेतला, इथे परत सपोर्ट घेतला, इथे परत रेजिस्टन्स घेतला.
खाली आला, परत सपोर्ट घेतला, परत रेजिस्टन्स घेतला, परत म्हणजे इथे सपोर्ट घेतलेला आहे याने इथे सपोर्ट घेतलेला आहे. तर आपण इथून बघूया की आणि कशा प्रकारे आपल्याला ट्रेड दिलेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे. इथून गेला म्हणजे बुलिश होता, ठीक आहे, इथून गेला म्हणजे बुलिश होता. तर बघा आता मी याला डेलीचा चार्ट आहे, 5 मिनिटावरती जर मी याला शिफ्ट करते तर मी काय बघणार की मला 1 आणि 2 लो मिळाले, ठीक आहे. अपट्रेंडमध्ये आहे स्टॉक, तर मी काय बघणार बाय ऑन डिप्स. इथे एक डिप्स आहे, इथे एक डिप्स आहे. तर मी काय केली, ट्रेंड लाईन आखली, दोन्ही पॉईंट कनेक्ट केले आणि ट्रेंड लाईन इथे आखलेली आहे. मला काय वेट करायचं आहे, तिसऱ्यांदा जेव्हा हा या ट्रेंड लाईनवर येईल आणि सपोर्ट घेईल, मला काय पाहिजे, ग्रीन कॅन्डल. या ट्रेंड लाईनवरती ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, येस बनलेली आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ही जी एवढी मोठी कॅन्डल आहे, एवढ्यावरती एंट्री न करता माझी एंट्री अगदी ट्रेंड लाईनवर झालेली पाहिजे. मला कॅन्डलच्या क्लोजिंगचा पण वेट करायचा नाही. जर रिजेक्शन येतो आहे तर मी इथेच एंट्री प्लान करून देणार, ठीक आहे. बिलकुल ग्रीन कॅन्डल पाहिजे, ठीक आहे. पण जर इथून रिजेक्शन घेतो आहे, आता इथे ग्रीन कॅन्डल मिळाली, चांगलं आहे, इथे ग्रीन कॅन्डल मिळाली, जास्त वरती नाही आहे, खूप मोठी कॅन्डल नाही आहे, आपण इथे एंट्री प्लॅन करू शकतो. पण जर एक कॅन्डल इथून येऊन रिजेक्शन घेते आहे, मला दिसत आहे की वीक बनवते आहे, मी तिथे सुद्धा एंट्री प्लॅन करू शकते. आता ते तुमच्यावर आहे की ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर घ्यायची आहे की रिजेक्शन घेत आहे. तर एकदम खाली जर माझी एंट्री झाली तर माझा स्टॉप लॉस किती छोटा बनवू शकतो इथे, ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता की ही जी कॅन्डल आहे ह्याच्यावरती जर मी इथे ट्रेड प्लॅन केला असता, इथे लॉंगसाठी मी गेली असती इक्विटीमध्ये, ठीक आहे. तर बघा माझा जो स्टॉप लॉस आहे याच कॅन्डलच्या खाली, थोड्याशा खाली बफर ठेवायचा नेहमी. आणि हा मी असं म्हणत नाही की पूर्ण ट्रेंड कॅप्चर करा, जोपर्यंत रेजिस्टन्स आहे तोपर्यंत तर कॅप्चर करायचाच, पण इंट्राडे आहे, छोटा प्रॉफिट बुक करायला शिकायचं आहे. तर मी हे इथपर्यंत जरी मी इथे काय आहे रेजिस्टन्स आहे, इथपर्यंत जरी कॅप्चर केलं ना ह्या 2 कॅन्डलमध्ये, आणि स्टॉप लॉस तुम्ही बघू शकता की 2.5चा इथे काय आहे स्टॉप लॉस, म्हणजे 2 पॉईंटचा स्टॉप लॉस, आणि त्याचा अगेन्स्ट टार्गेट तुम्ही बघू शकता 12 पॉईंटचा आहे, 12 पॉइंट्स. तर मी फक्त छोटा टार्गेट सांगितलाय, त्याच्यानंतर तर स्टॉक आणखी वरती गेलाय. खूप मोठा टार्गेट पण नाही कन्सिडर करायचा, एकदम छोटा एसएल बनत असेल तर छोटाचं टार्गेट बघायचा. आता तुम्ही जर इथे एंट्री केली तर बघा तुमचा एसएल मोठा होणार आहे. जिथे 2 पॉईंटचा एसएल बनत होता तिथे तुमचा 8.9 म्हणजे जवळजवळ 9 पॉईंटचा इथे एसएल बनतो आहे, ठीक आहे. तर ह्या केसमध्ये तुम्ही 1:1 घेऊन निघू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतरही गेलेला आहे तर तुम्ही ट्रेल करू शकता. जसं मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला कसं स्टॉप लॉस ट्रेल करायचं ते शिकवलेलं आहे. तर ट्रेल करून तुम्ही ह्याला पूर्ण कॅप्चर करू शकता इथपर्यंत. इझी. आता हा बघा इथे लो कधीचा आहे तुम्ही बघू शकता, हा आहे 6 ऑगस्टचा हा एक लो आहे. त्याच्यानंतर हा आलेला आहे 7 ऑगस्टला, नेक्स्ट डे, ठीक आहे, नेक्स्ट डे. तर तुम्ही हे 2 लो मॅच केले आणि वेट केलं की या लोवर जर हा आला ना की मी मस्त इथे इंट्राडे करू शकतो. आणि हा कोणत्या तारखेला आलेला आहे 8 ऑगस्टला. 6, 7, 8 2 दिवस वेट केले आपण ह्या सेटअपसाठी. आहे छान, अगदी छान. तर आता हा झाला इथे ट्रेड, मग आता ह्याला सोडून द्यायचा आहे. तर नेक्स्ट आपण बघूयात. आपण बघायचं पहिले बुलिश आहे की बेरिश आहे स्टॉक. तर हा आहे आपला टेक महिंद्रा. ह्याच्यामध्ये बघा विकलीवरती पण काय आहे, ट्रेंड लाईन आहे, ट्रेंड लाईनवरून सपोर्ट घेऊन जातो आहे, इथे पण एक सपोर्ट आहे. तर काय झाला हा बुलिश स्टॉक, काय झाला बुलिश स्टॉक. तर आता ह्याच्यामध्ये मी जर 5 मिनिटावरती घेऊन गेली याला, तर मला शोधायचं आहे की सपोर्ट आहे का. हे बघा इथे 6 ऑगस्टला सपोर्ट घेतलेला आहे, परत नेक्स्ट डे 7 ऑगस्टला इथून रिजेक्शन आलेलं आहे. तर ह्या एवढ्या फास्टली आपण पकडू शकत नाही, हरकत नाही. परत कधी आला 7 ऑगस्टला इथे कन्सोलिडेशन केलं पण वरती निघून गेला. इथे आपण नाही ट्रेड केलं तरी चालेल, ठीक आहे. इथे आला मला किती 7 ऑगस्टला मला मिळाला हा जवळजवळ 1:30 म्हणजे 1:30 वाजता मला इथे मिळालेला आहे हा
अगदी छान ट्रेंड लाईन जाते. येस, माझ्या सेटअपमध्ये बसतो. येस, तर आता डीपमध्ये मिळाला आहे. मी काय करणार, इथे एक एंट्री प्लॅन करणार. काय सांगितलंय, रिजेक्शन घेत असेल तरी घेऊ शकता, ग्रीन कॅन्डल मिळाली तरी आपण ग्रीन कॅन्डलच्या वरती जरी आपण याला पकडलं तर तुम्ही बघू शकता की जो स्टॉप लॉस आहे ह्याच ट्रेंड लाईनच्या खाली 2 पॉईंट म्हणजे इथे पण जवळजवळ 3 पॉईंटचा आपला SL बनतो आहे. आणि जो टार्गेट आहे, पहिला टार्गेट हा राहणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता की 3 पॉईंटचा इथे SL आहे. 8.5 म्हणजे जवळजवळ 8.5 पॉईंट मला मिळाले. पॉईंटमध्ये आपण बघायचं आहे प्रॉफिट पहिल्या टार्गेटवरती सरळ सरळ गेलेला आहे. येस, आणि मी जर स्टॉप लॉस ट्रेल केला, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे. ठीक आहे, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी शिकवलेला आहे स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा. स्टॉप लॉस जर मी ट्रेल केला तर मी सेकंड टार्गेटसाठी जाणार, जो असणार आहे 15 पॉईंटवरती. स्टॉप लॉसमध्ये चेंजेस नाही करायचे, स्टॉप लॉस तोच राहणार आहे. जवळजवळ 3 पॉईंटचा स्टॉप लॉस, त्याचा अगेन्स्ट 15 पॉईंट मला मिळाले. इथे बघू शकता मिळाले. येस, तर 2:15 वाजेपर्यंत इथपर्यंत हा आलेला आहे. त्याच्यानंतर हा गेलेला आहे का. आता मी माझा स्टॉप लॉस ट्रेल जर केला तर माझा नेक्स्ट टार्गेट हा राहणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट टार्गेट हा राहणार आहे. किती पॉईंट मिळाले, 21 पॉईंट. 21 पॉईंट. स्टॉप लॉस किती पॉईंटचा आहे, 3 पॉईंट. तर स्टॉप लॉस ट्रेलिंगचा व्हिडिओ बघायचा आहे मागचा, आपल्या चॅनलवरती जाऊन लास्टमध्ये मी अपलोड केलेला आहे, मागच्या सॅटर्डेला आय थिंक. तर आता इथे बघा आपल्याला किती हा रेशो झाला हे कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता हा इथून एवढा पण गेलेला आहे आणि एवढा पण कॅप्चर करायचा नाही आहे. ठीक आहे, सरळ खाली सुद्धा येऊ शकतो. तर जिथपर्यंत मला रेजिस्टन्स मिळत आहे तिथपर्यंत मी कॅप्चर करू शकते. तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टार्गेट सुद्धा इथे अचीव झालेला आहे. छोट्याशा स्टॉप लॉस सोबत आपण मोठा ट्रेंड कॅप्चर करू शकतो. इझी इझी. तर आता हा झाला एक परत बुलिश स्टॉक. परत आपण दुसरा बघूयात. हा झाला NTPC. काय आहे ह्याच्यामध्ये, सपोर्ट 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 सपोर्ट. सपोर्ट वरून वरती जातो आहे रेजिस्टन्सला टच करायला. तर काय आहे माझ्यासाठी, बुलिश स्टॉक. आता मी काय करणार, इथे सपोर्ट बघायचा आहे. ठीक आहे, सपोर्टच्या वरती आहे म्हणजे हा बुलिश आहे माझ्यासाठी. तर मी 5 मिनिटावरती शिफ्ट करणार. तर सपोर्टला टच केलं आणि मला काय मिळाली, इथून एक सपोर्ट मिळालेला आहे. तर हा कधीचा आहे, हा आहे 7 ऑगस्ट. सेम डेला आणि 8 ऑगस्टला सपोर्ट घेतलाय. तर 2 पॉईंट मिळाले, समोर एक्सटेंड केली, वेट केला या ट्रेंड लाईनवर येण्याचा, आलेला आहे. येस, तर इथे या ग्रीन कॅन्डलच्या वरती किंवा या रिजेक्शनवरती मी प्लॅन करू शकते. ह्याच्याच खाली माझा स्टॉप लॉस राहणार आहे, इथे एंट्री. तर मी इथे याला आपण हा टूल यूज करूया. ठीक आहे, स्टॉप लॉस किती पॉईंटचा बनतो आहे माझा, याच कॅन्डलच्या खाली जवळजवळ 1.5 पॉईंटचा इथे माझा स्टॉप लॉस बनतोय. त्याचा अगेन्स्ट मला बघायचं आहे कुठे रेजिस्टन्स आहे. इथे रेजिस्टन्स दिसत आहे. तर इथपर्यंत माझा पहिला म्हणजे जवळजवळ माझा 1:1 चा इथे माझा टार्गेट बनतो आहे. ठीक आहे, टार्गेट पण तुम्हाला बघायचं आहे. इथे रेजिस्टन्स आहे. तर हा माझा काय झाला 1:1. त्याच्यानंतर मी काय करणार, स्टॉप लॉसला ट्रेल करणार. स्टॉप लॉसला जर मी ट्रेल केलं तर मी पूर्ण रॅली सुद्धा कॅप्चर करू शकते. ठीक आहे, मी इथपर्यंतही कॅप्चर केलं, पण माझा जो स्टॉप लॉस मी लावला इथे लावला आणि हा इथे हिट झालेला आहे. तर 1:1च्या अगेन्स्ट मी किती घेतले, समजा माझा स्टॉप लॉस इथे हिट झाला तर मी 2.8 म्हणजे जवळजवळ 3 पॉईंट मी इथे घेतलेले आहेत. म्हणजे 1.5 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि त्याचा अगेन्स्ट 2.5 पॉईंट मी घेतले. ठीक आहे छान, आहे छान, अगदी छान. तर हा झाला एक बुलिश स्टॉक. त्याच्यानंतर बघूयात आपण परत एक बुलिश स्टॉक, JB केमिकल्स. ह्याच्यामध्ये काय होतं, सपोर्ट 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 वरून ग्रीन कॅन्डल डेची मी काय करणार, ह्याच्यामध्ये सपोर्ट शोधणार, सपोर्ट लाईन शोधणार. तर बघा हा एक लो 7 ऑगस्टचा, हा एक लो 7 ऑगस्टचा. ठीक आहे, याला बघा खाली ब्रेक करत नाहीये हा. परत इथे आला, तिसऱ्यांदा मला मिळतो तेव्हा मला करायचं आहे. येस, रिजेक्शन घेतो आहे. येस, आणि इथे बघा ह्याने किती वाजता 3:45 मला इथे ट्रेड मिळालेला आहे. जर मी इथे ट्रेड प्लॅन केला इथे, तर माझा जो स्टॉप लॉस आहे याच कॅन्डलच्या खाली थोडंसं जागा ठेवायची आणखी,
आणि इथे एक रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. 1:1 इथे झालेले आहेत माझे. 4.8चा इथे एस एल आहे, इथे किती पॉईंट 1:1 पेक्षा जास्त आहे. हा जर मी इथे रेजिस्टन्स बघितला तर त्याच्यानंतरचा जो रेजिस्टन्स आहे इथपर्यंत आहे, ठीक आहे. तर मी इथपर्यंत सुद्धा याला कॅप्चर करू शकते. त्याच्यानंतर आणखी खाली आलेला आहे, हरकत नाही. तर बघा मी इथे घेतला, इथपर्यंत सुद्धा याला घेऊन जाऊ शकते आणि इथे हा येऊन चॉपी बनलेला होता, तर मी याला एक्झिट करू शकते इथे. जर मला 4 पॉईंटचा स्टॉप लॉस, 4 नाही 4.8 दिसतात आहेत, तर 5 पॉईंट किंवा 4.5 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्याचा अगेन्स्ट मला किती मिळाले, 11.9, म्हणजे 11 ते 12 पॉईंट मी कॅप्चर केलेले आहेत या सेम डेला, ठीक आहे. 7 ऑगस्टची ही ट्रेंड लाईन आहे 5 मिनिटाची. 7 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट सेम डेला मला हा मिळालेला आहे, ठीक आहे. सेम डेला जर मिळाला असेल तर तेवढा टार्गेट आपण, म्हणजे जागा पण तुम्ही बघू शकता की इथे काय आहे, खूप कमी हा हायर हायज करतो आहे, तर तेवढाच कॅप्चर करायचा. खूप मोठा ट्रेंड इथे मिळेल असं नाही, तर ते तुम्हाला हळूहळू कळेल की कुठे तुम्हाला ट्रेंड मोठा मिळू शकतो. हा झाला एक बुलिश स्टॉक. परत आणखी एक बघूयात. हा झाला GIC RE. ह्याच्यामध्ये काय आहे, सपोर्ट 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 सपोर्ट. तर आता सपोर्ट वरून ह्याने काय केला, गॅपअप केलेला आहे. किंवा आपण इथून बघूया, इथून सपोर्ट घेऊन ह्यानी वरती निघालेला होता, इथे तर बुलिश होता. तर आपण ह्याला 5 मिनिटावरती घेऊन जाऊयात. आणि इथे आम्ही ट्रेडही केला होता याला क्लासमध्ये. हे बघा इथे सपोर्ट घेतलाय 30 जुलैला. त्याच्यानंतर 31 जुलैला इथून परत रिजेक्शन, पहिली कॅन्डल. तर मी काय केलं, ट्रेंड लाईन ओढली, इकडे एक्सटेंड केली. तिसऱ्यांदा मला मिळाला हा, तिसऱ्यांदा मिळाला तरच करायचं आहे, ठीक आहे. तर आता बघा हा 31 जुलैला 12:10 कॅन्डल आहे. इथे माझी एंट्री बनते सेटअपनुसार, येस. तर मी इथे एंट्री घेणार आणि माझं स्टॉप लॉस काय राहणार आहे, याच ट्रेंड लाईनच्या खाली किंवा कॅन्डलच्या खाली थोडंसं जागा ठेवून. तर 1.8 म्हणजे जवळजवळ 2 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस बनतो आहे. इथे काय आहे, रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग. तर इथे माझा पहिला टार्गेट राहणार आहे, ठीक आहे. पहिला टार्गेट राहणार आहे हा माझा किती वाजता, 12:10 मला मिळाला. मी काय करणार आता, स्टॉप लॉसला ट्रेल करणार, ठीक आहे. तर त्या हिशोबाने जर मी गेली तर नेक्स्ट रेजिस्टन्स काय आहे इकडे, हे दूर आहे नेक्स्ट रेजिस्टन्स. तर आपण एक राऊंड फिगर म्हणून पकडूयात. इथे मिळत आहे का मला, येस 395चा इथे राऊंड फिगर आहे. आणि हा आलेला आहे तिथपर्यंत ही 31 जुलैला, येस. तर हा जवळजवळ 2:55 याने हाय मारलेला आहे इथला. त्याच्यानंतर तुम्ही जर इथे स्टॉप लॉस लावला तर हा हिट केलेला आहे याने वरचा ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे हिट होणार, ठीक आहे. तर पूर्ण दिवस हा अपट्रेंडमध्ये होता. कोणत्या तारखेला, 31 जुलैला आपल्याला मिळालेला आहे. तर तुम्ही बघू शकता की मी इथपर्यंत नाही, मी इथपर्यंत जरी कॅप्चर केले याच्यामध्ये, तर इथपर्यंत जरी कॅप्चर केले तर माझा स्टॉप लॉस किती पॉईंटचा होता, जवळजवळ 2 पॉईंटचा होता. त्याच्या अगेन्स्ट मी किती पॉईंट कॅप्चर करू शकते, 8.4 म्हणजे 8 पॉईंट्स मी इथे कॅप्चर करू शकते 2 पॉईंटच्या अगेन्स्ट. तुम्ही रिस्क रिवॉर्ड इमॅजिन करा किती मोठा आहे. येस, आहे छान, आहे छान. फक्त पेशन्स ठेवायचा आहे, सेटअप बनण्याचा वेट करायचा आहे. माझ्याकडे 2 पॉईंट जरी आहेत, तिसऱ्या पॉईंटवर येण्याचा मी वेट करणार, ठीक आहे. छोटासा 2 पॉईंटचा SL इथे. आणि जर SL लागला तर घ्यायचा म्हणजे घ्यायचा. SL ही लागतो, असं नाही की SL लागत नाही. आणि तिसऱ्यांदा जर मिळत असेल तरच घ्यायचा आहे. 4th वेळेला हा आला आणि बघा खाली आलेला आहे, नाही. तिसऱ्यांदा जेव्हा मिळेल तेव्हा करायचं आपल्याला. तर हे झाले सगळे बुलिश. आता आपण बघूयात बेरिश स्टॉक्स. आता RVNL ह्याच्यामध्ये काय झालंय बघा, ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झालेला आहे, ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झालेला आहे याच कॅन्डलमध्ये. तर आपल्याला काय कळलं की हा आता डाऊन येणार आहे. तर मला काय बघायचं आहे, ह्याच्यामध्ये बाय ऑन सेल ऑन राईज बघायचं आहे. तर मी काय बघणार, रेजिस्टन्स. आधी काय बघायचं बुलिशमध्ये, सपोर्ट. इथे काय बघायचं आहे, रेजिस्टन्स. तर आता मी याला 5 मिनिटावरती शिफ्ट करणार, 5 मिनिटावरती शिफ्ट करणार आणि मी बघणार मला काही सेटअप मिळत आहे का. सेटअप मिळाला तरच करायचं आहे तुम्हाला याची प्रॅक्टिस. हे बघा, इथून एक मला हाय मिळाला, इथे एक हाय मिळाला,
आणि मी ह्याला जस्ट कनेक्ट करून ट्रेंड लाईन ओढून ठेवली. ठीक आहे. नेक्स्ट डे हा आला, इथे आला, इथून रेड कॅन्डल मिळाली. ठीक आहे, रेड कॅन्डल मिळाली आणि तिसऱ्यांदा आला तरच करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या खाली इथे मला पहिलीच कॅन्डल ह्या ट्रेंड लाईनच्या खाली मिळते आहे. मी इथे सुद्धा ट्रेड प्लॅन करू शकते. ह्या पहिल्या कॅन्डलच्याच खाली माझा काय राहणार आहे, बॉडीच्या खाली माझी एंट्री, त्याच कॅन्डलच्या वरती मी एस एल ठेवणार. इथे मी एवढा मोठा एस एल नाही ठेवणार. एंट्री कॅन्डलच्या वरती माझा एस एल बफर ठेवायचा आहे. आणि इथे जर मी एंट्री प्लॅन केली सेकंड कॅन्डलमध्ये, तर बघू शकता हा पूर्ण दिवस खाली आलेला आहे. येस, आलेला आहे. अगदी छान. तर प्रॅक्टिस करायची आहे, सेटअपचा वेट करायचा आहे. हा झाला पहिला बेरिश. दुसरा बघूयात, टाटा केमिकल्स. ह्याच्यामध्ये पण काय होतं, ट्रेंड लाईनवरून हा खाली येतो आहे, म्हणजे बेरिश आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आम्ही केला होता क्लासमध्ये. तर ह्याला आपण बघूयात. हे बघा, ह्याने ब्रेकआउट फेल करून खाली आलेला होता. हा ब्रेकआउट केला होता याने आणि फेल करून खाली आला होता. तर हा एक जवळजवळ 30 जुलैचा हा हाय आहे. दुसरा 5 मिनिटाचा सेटअप, 5 मिनिटाचा चार्ट आहे हा आहे 30 जुलैचा. 2:45 टच केलाय. तर हे 2 पॉईंट मिळाले. ट्रेंड लाईन आखली इकडे सरळ. तर तिसऱ्यांदा मी वेट करणार की केव्हा मला हा ट्रेंड लाईनवर मिळतो. टच करू द्यायचा आहे, इथे बनत नाही. इथे याने टच केलं. येस, किती 1 ऑगस्टला टच केलेला आहे. आणि इथून रिजेक्शन येतो आहे. तर एकतर मी इथेच ट्रेड प्लॅन करणार, रिजेक्शन घेतो आहे तेव्हा, किंवा इथून मला रेड कॅन्डल पाहिजे. मिळालेली आहे रेड कॅन्डल. येस, थोडीशी खाली आहे, चालेल, हरकत नाही. इथे मी माझं काय ठेवणार, माझी एंट्री शॉर्ट करणार मी इथे. किती वाजता, 9:35 आणि ट्रेंड लाईनच्या वरती माझा स्टॉप लॉस. ठीक आहे, थोडा मोठा स्टॉप लॉस आहे. 6.7 चा स्टॉप लॉस आहे, म्हणजे 7 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्याचा अगेन्स्ट मी काय करणार, स्टॉप लॉसला ट्रेल करत करत खाली आणणार याला. ठीक आहे, आणि बघू शकता पूर्ण दिवस हा खाली आलेला आहे. तर आपण एवढा तर नाही कॅप्चर करू शकत, पण स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होईपर्यंत तुम्ही याला कॅप्चर करू शकता पूर्ण दिवस. तर बघा, हा 7 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्याचा अगेन्स्ट 22 पॉईंटचा इथे आपल्याला टार्गेट मिळालेले आहे. पूर्ण एंडपर्यंत पण नाही, पण आपण ॲटलिस्ट जवळजवळ 2:50 लोपर्यंत जरी कॅप्चर केलं ना, तरी 23 पॉईंट्स आपण कॅप्चर करू शकतो. आहे छान. ठीक आहे, प्रॅक्टिस करायची आहे, सेटअपला येऊ द्यायचं आहे, बनू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हा झाला. परत आपण बघूयात तिसरा बेरिश स्टॉक सी. काय झालेलं होतं, ब्रेकडाऊन झालेला आहे. तर हा काय झाला, बेरिश स्टॉक झाला माझ्यासाठी. मी 5 मिनिटावरती ओपन करणार आणि बघणार की कुठे मला सेटअप मिळत आहे का. ठीक आहे, आता इथे बघा, 7 ऑगस्टला इथून रिजेक्शन, परत 7 ऑगस्टलाच इथून एवढा मोठा रिजेक्शन. तर काय आहे, रेजिस्टन्स आहे ना. येस, रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर परत मला 8 ऑगस्टला मी आखून ठेवलं. ठीक आहे, 7 तारखेला आखून ठेवलं. 8 ऑगस्टला पहिलीच कॅन्डल याला रिजेक्शन घेऊन रेड बनवती आहे. तर मी जर आता मोठी कॅन्डल आहे, ठीक आहे, कॅन्डल मोठी आहे, तर जर मी इथे एंट्री प्लॅन केली तर माझा एस एल ह्याच्या हाफवरती राहणार. तर मी एंट्री घेणार आणि बघू शकता छान आलेला आहे. ठीक आहे, आणि इथे काय आहे, सपोर्ट. तर मी इथपर्यंत कॅप्चर करू शकते. येस, तर छान हा आलेला आहे. तर स्टॉप लॉस माझा ह्याच्या हाफवरती राहणार आहे. इझी. त्याच्यानंतर बघूयात नेक्स्ट, कोरोमंडल. ह्याने पण काय केलं होतं, पॉज ब्रेकआउट करून खाली आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये पण 5 मिनिटावरती आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात. आता याच्यामध्ये पण रेजिस्टन्स आपण ड्रॉ करूयात. इथे एक वेळा घेतलाय, तिसऱ्यांदा इथे मिळाला, पण 3 वाजता मिळाला आहे. तर मी हा कन्सिडर नाही करणार. ठीक आहे, परत वेट करणार या लेवलवरती. तर इथे मिळालाय 9:15 कॅन्डल. अगदी इथून इथे ओपन होत होती. ओपन इक्वल्स टू हाय करून सरळ
खाली आलेला आहे. तर आता बघा कधी कधी काय होतं, खूप मोठी कॅन्डल असते तर वेट करायचा. नेक्स्ट कॅन्डल जर ग्रीन बनती आहे तर ह्या ग्रीन कॅन्डलच्या हायवरती आपण इथे एंट्री प्लॅन करू शकतो, किंवा इथून जर मला परत रेड कॅन्डल मिळते तर इथे सुद्धा आपण एंट्री प्लॅन करू शकतो. तर इथे एंट्री जर मी घेतली, हा माझा स्टॉप लॉस आलेला आहे छान खाली, येस आलेला आहे. आता सेम स्टॉकनी इथे पण एकदा ट्रेड दिलाय आपल्याला 5 मिनिटावरती. काय बेरिश स्टॉक आहे, आपल्याला काय ओढायचं आहे, ट्रेंड लाईन आणि रेजिस्टन्स आखायचा आपल्याला. तर वरून ट्रेंड लाईन मिळाली तर 8 ऑगस्टला, परत 8 ऑगस्टला आणि सेम डेला 8 ऑगस्टला मला 1:35 हा ट्रेड मिळालेला आहे. इथून रेड कॅन्डल ह्याच्या लोवरती एंट्री आणि हा आलेला आहे छान. तर अशा प्रकारे हा झाला एक आणखी बेरिश स्टॉक. त्याच्यानंतर बघूयात पुनावालामध्ये काय आहे, वरून ट्रेंड लाईन आहे, तिथून रिजेक्शन घेतो आहे, म्हणजे काय की बेरिश झालेला आहे. इथून हा रेजिस्टन्स वरून खाली येतो आहे तर बेरिश झालेला आहे. तर बघा ही कॅन्डल आहे 7 ऑगस्टची कॅन्डल आहे. इचा हाय 2 पॉईंट मिळाले, ट्रेंड लाईन आखली. मी काय वेट करणार, तिसऱ्यांदा येण्याचा वेट करणार. तर तिसऱ्यांदा किती 8 तारखेला आलेला आहे, तर हा 2:10 कॅन्डल आहे. ह्याच्या लोवरती जरी एंट्री केली तर तुमच्याकडे 1 घंटा आहे याला होल्ड करण्यासाठी. तर इथेही एंट्री केली, स्टॉप लॉस इथे आणि आलेला आहे. तर बघा एकदमच तुम्हाला 2:30 वाजता वगैरे मिळतोय तर ट्रेड करायचं नाही, आणि किती 2:10 चालेल, हरकत नाही. या सेटअपवरती तुम्ही छोटासा SL जर तुम्हाला मिळत असेल, खूप मोठी कॅन्डल आहे तर नाही, जर 2 वाजता वगैरे छोटा SL बनत असेल तर तुम्ही एंट्री घेऊ शकता. 2:30च्या नंतर घ्यायचं नाही आहे, ठीक आहे. 2 तुम्ही बघू शकता, 2 वाजता वगैरे तुम्हाला मिळाला तर. हा झाला एक छान पुनावालामध्ये इथून एवढा आलेला आहे खाली, येस. त्याच्यानंतर आणखी आपण बघूयात. आता हा झाला काइन्समध्ये काय होतं, इथून पण ट्रेंड लाईनचा फॉल्स ब्रेकआउट करून खाली आला, इथून पण एक काय जाते ट्रेंड लाईन. माझ्यासाठी काय झाला, हा माझ्यासाठी काय झाला, बेरिश स्टॉक झाला. ही ट्रेंड लाईन काढते बघा. तर आता मी याला 5 मिनिटावरती नेणार आणि बघणार. 5 मिनिटावरती बघा किती छान आपल्याला इथून सुद्धा एक मिळालेला आहे, ठीक आहे. इथून सुद्धा मिळाला आहे, हा इग्नोर करूयात आपण. तर इथे बघा 6 ऑगस्टला टच केला, परत 7 ऑगस्टला टच केला, 2 पॉईंट मिळाले. मी ट्रेंड लाईन ओढून ठेवली. मी वेट केलं की या ट्रेंड लाईन वरून रिजेक्शन घेतो आहे किंवा मला निगेटिव्ह कॅन्डल मिळत असेल तर मी एंट्री घेऊ शकते. आणि किती 7 ऑगस्टला नाही 8 ऑगस्टला 7 ऑगस्टला क्लोज झाला होता तिथेच. 8 ऑगस्टला पहिलीच कॅन्डल मला इथून रिजेक्शन घेऊन खाली क्लोज करताना मिळाली. तर माझ्यासाठी एकदम छान सेटअप बनला. येस, इथे एंट्री मी घेऊ शकते. सगळे मिळाला तर छान आपल्याला ट्रेंड कॅप्चर करायला मिळतो. इथून सरळ हा खाली आलेला आहे. येस, तर माझा टार्गेट काय असणार आहे, इथे काय आहे, सपोर्ट आहे. तर मी इथपर्यंत माझं टार्गेट ठेवू शकते. इझी. त्याच्यानंतर पण बघा 8 ऑगस्टला पण यांनी छोटीशी इथे एक रेजिस्टन्स क्रिएट केला, छोटीशी ट्रेंड लाईन बनवली. 1 2 तिसऱ्यांदा आला, इथेही आपण करू शकतो. आणि परत इथून मला जर मिळालेली आहे रेड कॅन्डल तर इथे पण आपण घेऊ शकतो आणि बघू शकतो छान आलेला आहे, ठीक आहे. सेम डेला जर मिळाला चौथ्यांदा तरीही चालेल, सेम डेच्या रेजिस्टन्सवरती, ठीक आहे. तर बघू शकता छान. तर एवढे बेरिश स्टॉक्स होते. सेटअप कसा वाटला कमेंट करून सांगा, ठीक आहे. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करून घ्या, शेअर करा फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत. आणि टेलिग्रामवरती नसाल तर जॉईन करून घ्या आपला टेलिग्राम चॅनल. तिथे मी छोटे माझे प्रॉफिट्स किंवा काही असलं तर मी तिथे शेअर करत असते. आणि चॅलेंजसाठी कमेंट्स करायचे आहे, भरपूर कमेंट्स करायचे आहेत. आणि या व्हिडिओला जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा, ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय. आणि राखी पौर्णिमेच्या परत एकदा खूप शुभेच्छा. धन्यवाद.